नाशिक शहरातील गंगापूर गाव वार्ड क्रमांक 8 येथे आज शिवसेना शिंदे गटाच्या वतीने प्रचाराचा अधिकृत शुभारंभ करण्यात आला। उमेदवार विलास अण्णा शिंदे यांनी नारळ फोडून प्रचाराची सुरुवात केली। यावेळी शहराध्यक्ष बंटी तिथे, जिल्हाध्यक्ष अजय बोरस्ते, जिल्हाप्रमुख विलास अण्णा शिंदे यांच्यासह माजी नगरसेवक संतोष गायकवाड, कैलास जाधव, नैना गांगुर्डे, बेडकुळे मामा, कटारेताई, गांगुर्डेताई, सुरेखा खोब्रागडे, पूजा साळवे आदी पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। वार्ड क्रमांक कार्डच्या माध्यमातून घराघरात पोहोचत मतदारांशी थेट संवाद साधण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गंगापूर गावात प्रचाराला वेग येताना दिसत आहे। नाशिक खबरसाठी प्रतिनिधी संजय खरात, नाशिक। खऱ्या अर्थाने नाही प्लीज खऱ्या अर्थाने आजचा प्रचाराचा शुभारंभ गंगापूर गावामध्ये सर्व उपस्थितीच्या माध्यमातून, सर्व आलेल्या पाहुण्यांच्या माध्यमातून, त्यामध्ये आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय अजय दादा बोरस्ते आहे, आमचे बंटी दादा तिकमे आहे, आमचे विष्णुपंतजी बेनकुळे आहे, आमचे पीके मामा आहे, लांबेजी आहे, कल्लकनाना आहे, पाटील साहेब आहे, मोठे दादा आहे, म्हणजे या पॅनलचे सर्व आहे। विलास अण्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आज हा प्रचाराचा शुभारंभ या ठिकाणी होत आहे। या शुभारंभ प्रसंगी एकच सांगू इच्छितो, आनंदोली असं गंगापूर गाव असं बघा, कुठेही विकास दादा आजपर्यंत विकास झाला असा विषयच नाही। बघा एवढी मोठी इमारत या ठिकाणी झालेली आहे। या ठिकाणी साधं होते भाजीपाल्याचा व्यवसाय होता, परंतु ह्या इमारतीमध्ये कमीत कमी 1000 लोकांचं काहीतरी कामकाज म्हणजे कार्यक्रम होईल या पद्धतीने असा हा ना काम त्या ठिकाणी चांगला कार्यक्रम आयोजित केला जाईल अशा या ठिकाणी हॉल बांधण्यात आला। या ठिकाणी खाली ओटे बांधण्यात आलेले आहे, प्रत्येक रस्ते हे कॉम्प्लिकेशन झालेले आहे, सुशोभीकरण झालेले आहे। गावामध्ये एकही काम असं बाकी नसेल काम झालं नाही, परंतु विरोधक जे असतात ना त्यांचं काम असतं विरोधक करणं। मग काहीतरी विषय काढायचा नाही, त्यांनी असंच केलं, त्यांनी तसंच केलं, परंतु विकासाच्या मुद्द्यावरती आमच्या सोबत बोलू शकत नाही, कारण त्यांना माहिती आहे यांच्यावरती बोट ठेवण्या एवढी ही जागा विरोधकाला आम्ही ठेवली नाही। ज्या ठिकाणी अक्षरशः या ठिकाणी एवढा मोठा नाला होता त्या ठिकाणी एवढी मोठी प्रचंड प्रमाणात इमारत उभी राहिलेली आहे। हे कशाच्या माध्यमातून श्रेष्ठ वडीलधाऱ्या व्यक्ती, बंधू भगिनी, माझ्या माता भगिनी, सर्वांना, व्यासपीठावरील सर्व पदाधिकारी, मी सर्वांना नमस्कार करते। मी प्रभाग क्रमांक 8 मधून इच्छुक उमेदवार भाग्यश्री राजू कटारे, राजू नाना कटारे यांची मी मुलगी आहे। आपण सर्वजण मला जाणता, मी पण प्रत्येक जणाला ओळखते, कारण मी लहानाची मोठी ही गंगापूर गावातच झालेली आहे। आपल्या प्रभाग क्रमांक 8 ची सुरुवात ही आपल्या प्रचाराची ही गंगापूर गावापासून आज आपण सुरुवात केली आहे आणि आपल्या गावात गंगापूर गावात प्रभाग क्रमांक 8 मध्ये खूप मोठा मतदार वर्ग आहे, त्यामुळे आपलं जे मतदान आहे ते खूप निर्णायक ठरणार आहे। योग्य व्यक्तीला आपण मागच्या टायमाला 2017ला नाशिक महानगरपालिकेत आपण एक हाती सत्ता म्हणून 4ही उमेदवार नगरसेवक म्हणून आपण नाशिक महानगरपालिकेत पाठवले होते, तसेच आपण यावर्षीही आज शिवसेना शिंदे गटाकडून इच्छुक आहे, तरी सर्वांनी आम्हाला शिवसेना विलास अण्णा शिंदे यांच्याबरोबर सर्व आम्ही एकदम धडाडीने काम करणार आहोत, तरी ती संधी आम्हाला तुम्ही द्यावी हीच इच्छा। जय हिंद। आणि माझ्या बंधू भगिनींनो, मी प्रभाग क्रमांक 8 मधून अ गटातून सौ मनीषा लासुरे आज इथे इच्छुक उमेदवार म्हणून आपल्या समोर छोटंसंच मनोगत व्यक्त करणार आहे। म्हणजे 2017 सालापासून मी अण्णांच्या पाठीमागे आहे आणि जी एक राजकारणामध्ये महिलांनी हुरहुरीने काम कसं करावं हा जो मार्गदर्शनाचा म्हणजे आजचं जे इलेक्शन त्र्यंबकचं आहे हे अण्णांनी 2 दिवसात आणलं, त्याच्याबद्दल सर्वांच्या एका टाळ्या होऊन जाऊ द्या। आणि यांची ही प्रेरणा, यांचं हे नियोजन याच्याने, कारण मला 2 मुली आहेत, 2 मुलींचे लग्न झाले। आणि माझ्या बंधू भगिनींनो, मी प्रभाग क्रमांक 8 मधून अ गटातून सौ मनीषा लासुरे आज इथे इच्छुक उमेदवार म्हणून आपल्या समोर
छोटंसंच मनोगत व्यक्त करणार आहे. म्हणजे 2017 सालापासून मी अण्णांच्या पाठीमागे आहे आणि जी एक राजकारणामध्ये महिलांनी हुरहुरीने काम कसं करावं हा जो मार्गदर्शनाचा म्हणजे आजचं जे इलेक्शन त्र्यंबकचं आहे हे अण्णांनी 2 दिवसात म्हणजे आणलं, त्याच्याबद्दल सर्वांच्या एका टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि यांची ही प्रेरणा, यांचं हे नियोजन याच्याने, कारण मला 2 मुली आहेत, 2 मुलींचे लग्न झाले. शिवसेनेच्या उमेदवारांवर ठेवला होता तोच विश्वास यावर्षी देखील तुम्ही ठेवावा. कामे अनेक झालेलीच आहेत. आपल्याला आता माननीय प्रमुख वक्तृत्व विलासांना बाकी सर्व सांगणारच आहेत. तरी देखील माझी विनंती असेल का तुम्ही एकजुटीने एकमताने जर ह्या सगळ्या निवडणुकीमध्ये आम्हाला सहकार्य केलं तर नक्कीच आपल्याला यश इथं खेचून आणण्यामध्ये कोणीही रोखणार नाही. आणि हा जो काही शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा परिसर आहे आनंदवली गंगापूर गाव हा नक्कीच पुनः तसाच राहील. त्यामुळे मी सर्वांना पुन्हा एकदा विनंती करेन आणि खास करून माझ्या महिला भगिनींना विनंती करेन, सर्व बहिणींचे लाडके भाऊ आणि राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेब नेहमी म्हणतात ज्याच्या मागे महिला त्याचा मतपेटीमध्ये नंबर पहिला. त्यामुळे सर्व महिलांनी ही निवडणूक हातात घ्यायची आहे आणि सर्वांना विजयी करायचं आहे. मी अशी नम्रतेची सर्वांना विनंती करेन. मला आयोजकांनी बोलण्याची कुंभमेळ्यामध्ये जर आपण बघितलं तर 2002 साली जो कुंभ झाला त्यावेळेस या कुंभमेळ्याचं नेतृत्व या भागातून जे निवडून आलेले माजी नगरसेवक किंवा माजी महापौर सत्तापा पाटील यांनी केलेलं आहे. आणि कुंभमेळ्याच्या कामासाठी कुंभमेळा हा चांगला आणि एक व्हावा आणि या ठिकाणी येणाऱ्या भाविकांची योग्य ती सोय व्हावी, योग्य ती व्यवस्था व्हावी यासाठी नाशिक महानगरपालिकेचा जी काही लोकल बॉडी आहे गेल्या 4 वर्षापासून आपण बघतोय. 4 वर्षामध्ये प्रशासकीय राजवट आहे. परंतु कोविडचा काळ जर आपण बघितला त्यावेळेस सुद्धा प्रशासकीय राजवट होती. परंतु ज्यावेळेस लोकप्रतिनिधी याच्यामध्ये कोविडच्या लढ्यामध्ये उतरले तेव्हा तो कोविडचा लढा आपण त्या ठिकाणी त्याला परत पाठवू शकलो. आणि कुंभमेळ्यासाठी सुद्धा सर्वांनी लोकप्रतिनिधी त्याला सोबत घेणं आणि त्यांच्या सोबत राहून त्या कुंभमेळ्याचं नियोजन केलं तर नक्कीच हा कुंभमेळा आपल्याला नाशिककरांना अपेक्षाचा कुंभमेळा होईल. एक वेगळा प्रश्न आहे. 5 दिवसापूर्वी एक शिवसेना गेल्या 32 वर्षापूर्वी शिवसेनेचं काम करतो आणि हे सगळं करत असताना विजयाचं गमन हे कसं असतं, विजयासाठी काय केलं पाहिजे. आपण जर मागची लोकसभेची निवडणूक बघितली तर त्यावेळेस राजाभाऊ वाजी सुद्धा निवडणूक जेव्हा आपण लढतो तुम्ही सध्या सांगता त्यावेळेस मी शहराध्यक्ष होतो, त्याचा सुद्धा विजय आम्ही मिळवला होता. तिथं शिवसैनिक जो सच्चा शिवसैनिक आहे जो तिथं शिवसैनिक घुसेल तिथं तुम्हाला धनुष्यबाद दिसेल. भागामध्ये 2012 ते 2022 पर्यंत मी आपल्याला खात्रीने सांगतो 350 करोड रुपयाच्या वरती या ठिकाणी विकास कामं या ठिकाणी करू शकलो. त्यामध्ये गोदावरी नदीसाठी आपण जर बघितलं तर सर्वात भव्य आणि चांगला आधुनिक एसटीपी प्लॅन त्या ठिकाणी 65 करोड रुपयाचा केलेला आहे. 44 करोड रुपयाचा झालेला आहे. घरकुली योजना झालेली आहे. अंतर्गत रस्ते, पाण्याच्या टाक्या, पाण्याच्या वितरण व्यवस्था, उद्यानं, जॉगिंग ट्रॅक, नागरिकांना जे अपेक्षित आहे ते नागरिकांच्या कामं विरोधकांचं काय आव्हान वाटतं? तुम्हाला सांगेल विरोधाच्या ठिकाणी काम करतात. परंतु विरोधकांनी आमच्यावरती एकही आरोप करावं असं काम आम्ही कधी केलेलं नाही. आरोप करायला त्यांच्याकडे काही नाही. शेवटी निवडणुका म्हटलं की विरोधक कारण असणारच आहे. परंतु आमचं सुद्धा त्याविषयी काही मत नाही आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अधिकार दिलेला आहे. निवडणुकीचा अधिकार लोकशाहीच्या माध्यमातून या निवडणुकीमध्ये उभं राहण्याचा प्रत्येकाचा अधिकार आहे. आमच्या प्रभागातील नागरिक सुज्ञ आहे, ते आमच्या सर्व पाठीशी आहे. येणाऱ्या काळामध्ये परिस्थिती पुढच्या 5 वर्षाचं